रामकृष्ण हरी. श्रावण महिन्यातल्या चिंतनमालेमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील काही निवडक अभंगांचं चिंतन आपण करत आहे. सर्वप्रथम आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आणि आज असणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चिंतनासाठी महाराजांचा आज घेतलेला अभंग असा आहे. श्रीकृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा छळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर. सदा नाम वाचे, गाती प्रेमे आनंदे नाचती, तुका म्हणे हरती दोष, आनंदाने करती घोष. श्रीकृष्ण जन्माष्टमी आज असल्यामुळं आपणा सर्वांना शुभेच्छा तर आहेतच. आणि श्रीकृष्ण जन्माच्या अनुषंगानं महाराजांच्या गाथेतील हा अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतायत, कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा छळकाप सुटला. गोकुळामध्ये श्रीकृष्ण भगवानाचा जन्म झाल्या सर्व दुष्ट वाईट लोकांचा थरकाप उठला असं महाराज म्हणतात. आणि पुढच्या चरणामध्ये म्हणतायत, होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर. कृष्ण अवतार झाला, कृष्ण जन्म झाला, त्यावेळी कृष्णाचा अवतार झाला, त्यावेळी गोकुळातल्या प्रत्येक घरामध्ये आनंदी आनंद झाला असं म्हणतात महाराज. सदा नाम वाचे, गाती प्रेमे आनंद. आणि कृष्णाचा जन्म झालाय म्हटलं की गोकुळातले सर्व स्त्री पुरुष स्त्रिया तिथं सगळे कृष्ण भगवानाचं नामस्मरण करायला लागलेले आहेत, त्याचं जयघोष करायला लागलेले आहेत आणि आनंदाने नाचू लागलेले आहेत म्हणतात. तुका म्हणे हरती दोष, आनंदाने करती घोष. आणि अशा पद्धतीनं जर महाराज म्हणताय की आनंदाने भगवान परमात्म्याच्या श्रीकृष्णाच्या नामाचा जयघोष केला तर आपल्यातले सर्व दोषांचं हरण होईल असं सांगतात. श्रीकृष्ण भगवानाचा जन्म याच्याविषयी महाराजांनी भाष्य करताना असं म्हटलंय की दुष्टांच्या मध्ये थरकाप उडाला, वाईट लोकांमध्ये कृष्ण जन्मानं थरकाप उडाला. आणि तो उडतोच. कारण त्याचं असं आहे, खुद्द परमेश्वर भगवान श्रीकृष्णानं गीतेमध्ये अर्जुनाला असं म्हटलंय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता, अद्भुतान्मधर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्. हे भरता किंवा हे श्रीकृष्ण, हे अर्जुना, ज्या ज्यावेळी धर्मावरती संकट येतं त्यावेळी मी धर्म संस्थापनासाठी मी या पृथ्वी तलावरती अवतार घेतो. म्हणजे कृष्ण जन्माचं कारण इथं या भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानं सांगितलं की माझा अवतार कधी होतो आणि झाल्यावर मी काय करतो हे म्हणताना तिथं पुढच्या याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. सज्जन लोकांना ज्या ज्यावेळी त्रास होतो ना त्यांना वाचवण्यासाठी, म्हणजे सज्जनांचं संरक्षण करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा विनाश करण्यासाठी, विनाश करण्यासाठी माझा जन्म होतो असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. आणि अशा कारणामुळे, या कारणामुळे दुष्टांचा थरकाप उडाला असं महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात की श्रीकृष्ण गोकुळी जन्माला, दुष्टा चळकाप उडाला. दुष्टांचा नाश करण्यासाठीच माझा जन्म झालाय म्हणतात. ज्या ज्यावेळी अनिती येते, अनिती म्हणजे नीती जाऊन अनितीचं राज्य येतं किंवा सद्गुण जाऊन दुर्गुण वाढतात, अशा वेळी श्रीकृष्ण जन्माला येतात असं त्या श्लोकामधून कृष्ण भगवानाने सांगितलेलं आहे. आणि शेवटी म्हणतायत, धर्म संस्थापना संभवामी युगे युगे. प्रत्येक युगामध्ये ज्या ज्या वेळी धर्माची स्थापना करायची असते, अधर्म घालून धर्माची स्थापना करायची असते, त्यावेळी श्रीकृष्ण परमेश्वर भगवानाचा अवतार होतो असं सांगतात.
या दोन्हीचा अर्थ आणि महाराजांच्या अभंगाचा अर्थ मिळता जुळत आहे. महाराज म्हणतायत मग त्यामुळं तर गोकुळातल्या सर्व सज्जन लोकांना, गोरगरीब निरापराध लोकांना नीतीचं राज्य येणार आहे या आनंदानं ते नाचू गाऊ लागलेले आहेत, श्रीकृष्णाचा महिमा वर्णू लागलेले आहेत, त्याची गीतं गायला लागलेली आहेत. महाराज म्हणतायत आपण सुद्धा जर का श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं, त्याची जर आपण गीतं गायली तर आपल्यामध्ये असलेले सुद्धा दोष दूर होतील. आत्ताच्या काळामध्ये अधर्म खूप मोठ्या प्रमाणावरती वाढतोय, दुष्टांची संख्या वाढतीये, नीती जाऊन अनीतीचं राज्य आल्यासारखं वाटतंय. अशा काळामध्ये भगवान श्रीकृष्णाला अवतार घेण्याचं कार्य आता आलेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आपणही आजच्या या पवित्र दिनी श्रीकृष्ण भगवान परमेश्वराचं नामस्मरण करूया, त्याचा उद्घोष करूया आणि म्हणूया गोपाल श्रीकृष्ण भगवान की जय. आणि याचं चिंतन आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया महाराजांच्या अशाच एखाद्या छानशा अभंगाबरोबर. तोपर्यंत रामकृष्ण हरी.